चल. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तुम्हाला वाटतंय का ही गाडी कोणती आहे? ही आहे मारुतीची ब्रँड कार तर पहिल्यांदा बघतोय. मित्रांनो, ही कार आहे विक्टोरिस. तुम्ही बघू शकता कार खूप सायलेंट आहे आणि ही ज्या प्राइस मध्ये येते ना, आत्ताच्या ह्याच्यामध्ये खूप व्हॅल्यू फॉर मनी दिसते. ही कार खूप खतरनाक आहे. का? कारण ही कारच त्याच्यामध्ये बनली गेली आहे. मारुतीची असून सुद्धा ही कार 5 स्टार एनकॅप देते. मग कसं वाटतंय चालवून? सोम्या, मी तर सांगेल ही कार आहे ना, मक्खन आहे, मक्खन. ते तर आहे, दिसायला पण छान आहे. आउटर तर बघितलं तर सर्वांनी. सो आपल्यासोबत आहेत या ब्रँड न्यू विक्टोरिसचे ओनर मिस्टर प्रतीक. सो प्रतीक, तू विक्टोरिसच का चूज केलीस? ॲक्च्युली ह्या प्राईजमध्ये, ह्या बेसमध्ये मला हीच गाडी आवडली, कारण की ही नवीन गाडी होती, हिला 5 स्टार रेटिंग होती. ओके. आणि हिचं ॲक्च्युली चालवणं वगैरे प्रत्येक गोष्ट मेंटेन वगैरे असं प्रत्येक गोष्ट खूप चांगली आहे, त्याच्यामुळे मी निवडली. ह्या बेसमध्ये हीच मला आवडली. मग मारुतीच का? ह्याच्यामध्ये तुला दुसरे ऑप्शन्स पण होते विथ मल्टिपल फीचर्स. मारुतीच का? ॲक्च्युली मारुतीने या गाडीमध्ये मल्टिपल फीचर्स पण दिलेले आहेत. व्हेंटिलेटर सीट दिलेले आहेत. ओके. या बेस मॉडेलमध्ये जे पाहिजे तुम्हाला, ॲक्च्युली जी माझी फॅमिली बसू शकते तेवढी फॅमिलीचं तुम्ही कव्हरेज पण त्यांनी करून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मागे डिक्कीमध्ये पूर्ण डिक्की मोकळी दिलेली आहे. त्यांचे जे CNG आहे तो आपल्याला खाली दिला आहे, त्यामुळे आपल्याला बूट स्पेस जास्त भेटतो, त्यामुळे सामान ठेवायला वगैरे खूप जास्त जागा भेटते. आणि तुमची फॅमिली किती मोठी आहे? आमची 5 जणांची फॅमिली आहे. कम्फर्टेबल या गाडीमध्ये कम्फर्टेबल आहे. म्हणजे ओव्हरऑल म्हटलं गेलं तर तू खुश आहेस? मी खुश दादा, आहे. आपली गाडी कधी घेतलीस तू? याच इयरला किती अंदाजे किती दिवस झाले असते? 1 महिना. 1 महिना. म्हणजे प्रॉपर ब्रँड न्यू व्हेकल आहे हातात आपल्या सध्या. अँड प्रतीक, तू मेन म्हणजे तुझी फॅमिली तर कम्फर्टेबल आहे ह्याच्यामध्ये. तू कम्फर्टेबल आहेस की नाही? म्हणजे ॲज अ ड्रायव्हर? येस, मी खूप कम्फर्टेबल, कारण की CNG प्लस पेट्रोल गाडी आहे. दोन्ही ह्याच्यावरती खूप बेस्ट मायलेज देते. पेट्रोलवरती ॲज वेल एज CNG वरती. पेट्रोलवरती आपल्याला कंपनीने दिले 27चं, पण आपल्याला 20-18चं मायलेज देते पेट्रोलवरती. आणि CNG वरती आपल्याला 18चं 22चं ॲव्हरेज चांगलं भेटतंय. ओके, इंटरसिटी असो या आउटसाईड असो. ओके. मग तू लॉंग किती चालवलीस ही गाडी? मी लॉंग खूप, म्हणजे ॲक्च्युली मी मुंबई पुन्हा तर डेली करतो आता सध्यासाठी, म्हणजे 1 वीक झालं. ओके. आणि मी टॉप स्पीड आय थिंक मला असं वाटतं 120ला गेली, पण स्मूथली रनिंग करते गाडी. म्हणजे अजिबात डिस्टर्बन्स नाही वायबल होते ना, ओव्हर स्पीडिंगला गेले होते, काही इश्यू काहीच नाही, स्मूथली चालते. ओके. दादा, आपल्या या गाडीसाठी किती महिन्याचं वेटिंग होतं? या गाडीसाठी ॲक्च्युली मला वाटतं 2 महिने तरी वेटिंग होतं, कारण की गाडीला 5 स्टार असल्यामुळे ना, लोकांचं जे पण कस्टमर असेल त्यांची जास्त मागणी असल्यामुळे गाडी वेटिंगला आहे. ओके. सो ही तुला ऑन रोड कितीला पडली? मला सगळे मिळून 13,68,000ला पडले. मी Okay. विथ एक्सेसरीजला मला वाटतं की मी 1.5 लाख का 2 लाख रुपये घालवले आहेत एक्स्ट्रा. एक्स्ट्रा घालवले आहेत. त्याच्यामध्ये डॉल्बी सिस्टम असू द्या, एक्स्ट्रा 2 साऊंड असू द्या, किंवा आपल्याला जे बाहेरचे फीचर्स असू द्या, किंवा मॅकव्हील असू द्या, Okay. जे ते आहे ते मी एक्स्ट्रा लावले आहे. त्याच्यामुळे गाडी प्रीमियम दिसते. सो या सेगमेंटमध्ये बेस्ट गाडी आहे. ओके. सो ही गाडी तू अजूनपर्यंत इतकी पण मतलब बाहेरून एवढं काम अजून केलेलं नाही गाडीला? येस नाही केलं. म्हणजे अजून पुढे प्लॅन आहे का तुझा? माझा पुढे प्लॅन आहे, पण गाडीला ॲक्च्युली मारुती सुझुकीने एवढं बेस दिलेलं आहे की त्याला मॉडिफाय करायची एवढी जास्त गरज नाही आहे. ऑलरेडी त्यांनी मॉडिफाय दिलेली आहे. तुम्हाला जर करायचे असेल तर तुम्ही करू शकता, कारण की जास्त मॉडिफाय केल्यामुळे अजून गाडी चांगली दिसू शकते. आय गेस VX आहे मॉडेल, बरोबर? येस. म्हणजे बेस मॉडेलला, सिरियसली बेस मॉडेलला इतकी सुंदर गाडी बनवली आहे? येस बेस मॉडेल. म्हणजे डिस्प्ले, पुश स्टार्ट बटन, रिक्वेस्ट सेन्सर, बाप रे. येस. मित्रांनो, तुम्हाला सांगण्यात येते की ही गाडी 1400 सीसीची. या गाडीच्या भारत एनकॅपमध्ये ना 5 स्टार जिंकलेली आहे. वरून ही कार ना 5 गिअरबॉक्स सोबत येते. आणि प्लस पॉईंट म्हणायला गेलं ना, मध्ये 87 BH पॉवर येते आणि 250 Nm टॉर्क आहे याच्यात. सो तुम्हाला पॉवरमध्ये तो खूप भारीच भेटते याच्यामध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता सोहम बसला ड्रायव्हिंग सीटवरती. सोहम, तुझा एक्सपिरियन्स काय वाटते आता? भाई, तू बोललाय ते खरं आहे. म्हणजे गाडी ॲक्च्युली मध्ये बटर आहे, बटर, रिअली बटर गाडी आहे. म्हणजे इतकी स्मूथ चालते गाडी. इवन हिचं ॲनालॉग RPM मीटर इतकं छान दिसतंय दिसण्यासाठी.
म्हणजे मला तर पर्सनली ही गाडी आवडली. म्हणजे मारुतीने भाई काम तर चांगलं केलंय, स्टेअरिंग पण मस्त केलंय आणि कम्फर्टेबल स्टेअरिंग केलंय. छोटंसंच आहे, डी नाही स्टेअरिंग, बट रिअली अप्रिशिएट फॉर मारुती. खरंच. या मी तर भाई आमरेस दिलाय, विचार कर. कुठल्या गाडीला आमरेस आहे मला सांग ना. मारुतीवाले काचकूच करतात, पण या गाडीबद्दल तर त्यांनी क्रॉस कटिंग तर नाही दिसत आहे मला. कॉस्ट कटिंग तर केली आहे, पण जे ड्रायव्हिंग प्लेजर भेटलं या गाडीने मला तरी, हा. ते तर भाई मी त्याच्याबद्दल काय बोलणारच नाही भाई. ड्रायव्हिंग प्लेजर गाडीला किती छान आहे. दादा, आपण आता ना दादाकडे वळता. दादाकडे ही गाडी 1 महिना झाले, तर दादानी आपले एक्सपिरियन्स शेअर केलेत. पण आता आपण जरा अजून एक्स्ट्रा खोदून विचारणार आहे. दादा, आपल्याला सांग, ही गाडी फुल व्हायला किती CNG लागतो? CNG 850 रुपयेमध्ये फुल होऊन जाते गाडी आणि खूप चांगली चालते. CNG वरती चांगला ॲव्हरेज पण देते. आणि पेट्रोलमध्ये मला असं आय थिंक असं वाटतं 1,500 या 1300 रुपयेपर्यंत गाडी फुल होते. 40 लिटरचा टँक आहे ना येस ISC ला? येस. हा. दादा, तुला फरक वाटला का तू CNG आणि पेट्रोलमध्ये असताना? कधी तुला फरक वाटला? ऍक्च्युली मला फरक तसा वाटला नाही, कारण की आपल्याला तुम्हाला माहितीच आहे की पेट्रोलवरती गाडी चांगलं म्हणजे हा. चांगले पिकअप देते, या. तसं CNG वरती नाही देते. पण गाडी खूप CNG आणि पेट्रोलवरती बेस्ट चालते. भाई CNG वरती पण गाडीचा पिकअप खूप जास्त आहे. खूप छान खूप दिलाय. जास्त. Yes. आणि मेन म्हणजे मला तर असं वाटतं की या गाडीने म्हणजे मारुतीने या गाडीसाठी एकदम रिफाईंड इंजिन केलेलं आहे मारुतीने. भाई इतका ओनरसाठी तर भाई खरंच म्हणजे जन्नत केलेली आहे माझ्या मते. आता आपण दादाकडे जरा वेगळा प्रश्न विचारणार आहे. दादा, आता तुला ही गाडी ऑन रोड कितीला पडली? 13-68 ला पडले सगळं मिळून टोटली. ओके. दादा, ह्या रेंजमध्ये 5 सीटर सेगमेंटमध्ये बघायला गेलं तर खूप सारे ऑप्शन आहेत, पण तू विक्टोरीच का निवडली हे आम्हाला ऐकायचं आहे. ॲक्च्युली मी विक्टरीज घेण्यासाठी पहिले अनालाइज केल्या गाड्या, कारण की मी ज्या कामामध्ये काम करतो, म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये काय त्याला बोलतात, वेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, तिथे मी ॲक्च्युली गाड्या बघतोय की लोकांकडे खूप सारे मारुती सुझुकी आहेत किंवा एर्टिगा आहेत, त्या मोस्ट ऑफ गाड्या आहेत किंवा क्रीटा लोक घेतात त्या सेगमेंटमध्ये. पण मला ही बेस्ट गाडी वाटली आहे की यांची रेटिंग आहे, यांनी ॲक्च्युली आता सेफ्टी पण खूप चांगली दिलेली आहे, मायलेज चांगले, CNG पण चांगले, मारुती सुझुकीचे पार्ट्स पण आपल्याला अवेलेबल होतात आणि यांची सर्व्हिसिंग खूप चांगली आहे. त्याच्यामुळे ती गाडी मी प्रिफर केलेली आहे. आय गेस हिची फर्स्ट सर्व्हिस झालेली आहे? नाही, फर्स्ट सर्व्हिस आत्ता आहे. अजून पण म्हणजे अजून पण जनरल चेकअप जनरल चेकअप पण नाही झालेला आहे याचा. म्हणजे जशी कंपनीने तुला दिली शोरूमला तशी तर तशी अजून येस तशीच गाडीच आहे, काही इश्यू नाही याच्यामध्ये. पळण्यासाठी तर माझ्या मते एकदम फॅब्युलस गाडी. आपण एर्टिगाचे पण टेस्ट केलं, एर्टिगाला हिच्यापेक्षा जास्त बॉडी रोल आहे. सध्या गाडी 90-100 एकदम आरामात जाते विथ द स्पीड ऑफ दिस कार. आणि मेन म्हणजे माझ्या मते जी गाडीला बॉडी रोल असतो, म्हणजे ही गाडी तर अप्रॉक्सिमेटली भरपूर मोठी गाडी आहे आणि गाडीला बॉडी रोल म्हणजे अजिबात नाही आहे. म्हणजे प्रीमियम कट जे आपण बोलतो गाडीचे, जे आपण एकदम शार्प कटिंग करतो गाडीने, या गाडीने अजिबात जाणवणार नाही. मी अप्रॉक्सिमेटली आता 100ला होतो गाडी, 100ला खूप स्टेबल. मी 100ला त्या मागच्या ट्रकला ओव्हरटेक केलंय. फॅब्युलस कटिंग गाडीची, एकदम मस्त. आणि मेन म्हणजे स्टेअरिंग, जे मारुतीने थोडंसं स्टेअरिंगमध्ये थोडंसं चेंजेस केले, ते मला तरी पर्सनली आवडलेले आहेत ह्याच्यासाठी. ह्या सेगमेंटमध्ये मला पर्सनली आवडलेले आणि कम्फर्टेबल आहे मेन म्हणजे ही गाडी खूप. तुम्हाला प्रणव तुला मागून किंवा प्रतीक भाई तुला मागून त्या गाडीचा मी एवढे 100 वरती होतो मी काहीतरी आता. ओके. येस. तर तुला जर्क फील झाला का तुम्हा दोघांना? नाही अजिबात नाही. सस्पेन्शन पण खूप छान केलेत गाडीचे. येस. आणि मेन म्हणजे CNGला एक विदिन आय गेस 500 मीटर्समध्ये गाडी 100 टच होतीये. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर आपण बघायला गेलो तर ही गाडी 100 टच झाली अप्रॉक्सिमेटली एक 10 to 11 सेकंड्समध्ये. आणि त्याच्यामध्ये पण मी 3000 RPMच्या वरती गेलेलो नाहीये प्रणव, हे माहिती आहे तुला? नाही. मी कंट्रोल 3000 RPM वरती कॉन्स्टंट चाललेलो आणि 3000 RPMच्या आतमध्ये मी गाडी 100 क्रॉस केली, ती पण विदिन 10 to 11 सेकंड्समध्ये. वाव. म्हणजे भाई रिफाईनमेंट तर ह्या स्पीडवरून कळते. तर आणि मेन म्हणजे प्रत्येकाची ड्रायव्हिंग स्टाईल वेगळी असते. काही जण स्पीडिंगसाठी घेतात, काही जण फॅमिली कारसाठी घेतात. सो बॉडी रोल तर तू चेक करतोय बघा, आता मधून मी इतकी काढली तरी बॉडी रोल नाही. आणि मेन म्हणजे आपण जे मारुतीला प्रत्येक गोष्टीत आपण मारुतीला नावं ठेवतो, ते म्हणजे बिल्ड क्वालिटी, ते म्हणजे बिल्ड क्वालिटी आणि वजन. आता जर जे पण ही गाडी चालवतील ना, त्यांना आरामात फील होईल की नाही बाबा मारुतीने खरंच काम केलेलं आहे यावेळी. दरवेळी तर फक्त प्रॉमिसेस करतात, त्यावेळी जेन्युइनली काम केलेलं आहे. तर प्रतीक भाई, तू मला सांग की तू
विक्टोरसने ओव्हरऑल विक्टोरसने किती खुश आहे लाईक ओव्हर दॅन 10 मध्ये तुला रेटिंग मी 10 पासून 10च्या अभाव देऊ शकतो, कारण की खूप गाडी बेस्ट आहे. कारण की मी जे चालवले गाडीमध्ये जे बसून प्रीमियम वाटतात त्या दुसऱ्या गाडीमध्ये वाटणारच नाही मला, अशी मारुती सुझुकीने बनवली विक्टोरियाचे. बरोबर.